तर हॅलो गाईज, तर आजचा व्हिडिओ बनवायचं म्हणजे मी बनवणार नव्हतो आजचा व्हिडिओ. बट मी खूप म्हणजे आजारी, मला ताप वगैरे आला होता, तरी पण मी व्हिडिओ बनवतोय कारण आता थोडंसं बरं वाटतं, त्यासाठी बनवतोय. तर तुम्हाला माहीत असेल की काल आपण एक व्हिडिओ बनवलेला, तो तुम्ही पाहिला का नाही माहिती नाही, पण नसेल पाहिला तर जाऊन बघा. की म्हणजे मी व्हिडिओ का चालू केला त्याच्याबद्दल सांगितलं आहे तुम्हाला, त्याचं की त्यात माझं इंट्रोडक्शन आहे. तर जास्त वेळ न घेता सुरू करू व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ असेल फ्रेंडशिपवरती, म्हणजे जसं की मैत्रीवरती. तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये कोण ना कोणी मित्र असतो. कोणाचे लहानपणापासून असतात, कोणाचे नवीन असतात, कोणाचे जुने असतात. कोणी लहानपणापासून एका वर्गात असलेले असतात आणि कोणी नवीन झालेले असतात. तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये मित्र असतो. तसंच माझ्या पण लाईफमध्ये खूप सारे मित्र होते. काही जण अजून पण आहेत आणि काही जण म्हणजे जे त्यांनी मला फसवलं आणि सोडलं वगैरे माझा यूज करून, असे पण खूप सारे मित्र आहेत. तर आज मी त्याच मित्रांबद्दल बोलणार आहे. म्हणजे जे सोबत आहेत ना त्यांच्याबद्दल पण बोलेल, आणि जे माझा यूज करून मला सोडून गेले ना त्यांच्याबद्दल पण बोलेल. तर गोष्ट अशी की आहे माझा एक मित्र जो 8 वर्ष झाली माझ्यासोबत असेल. 8 वर्षापासून त्याचं आणि माझं रिलेशन, म्हणजे पहिले 2-3 वर्ष तर रिलेशन चांगलं होतं. त्यानंतर जेव्हा मी त्याला म्हणजे खूपच जवळ क्लोज करत गेलो, तसं तो माझा यूज करायला चालू केलं. म्हणजे इतका यूज करत होता की प्रमाणच नव्हतं. मी पण म्हणायचो जाऊ द्या, आपल्या जवळचा मित्र आहे, शेवटी ते नातं म्हणजे असं म्हणतात ना की मित्रांमध्ये भाऊ झाला वगैरे, तसंच काहीतरी झालं आमच्यात पण. मी त्याला भाऊ म्हणायला लागलो, तो मला भाऊ म्हणायला लागला, असंच आमचं नातं चालू राहिलं. आणि तो सुट्ट्याला त्याच्या रिलेटिव्हकडे गेला. रिलेटिव्हकडून गेल्यानंतर एक उन्हाळ्याची सुट्टी असते, त्याचं तो तिथे थांबल्यानंतर जेव्हा तो तिकडून आला, तेव्हा नंतर तो तिथून पुढे माझा मित्र नव्हताच. म्हणजे तिकडून एखादी सेल्फिश व्यक्ती, जसं की म्हणजे स्वार्थी व्यक्ती तिकडून आली माघारी, असंच मला फील व्हायला लागलं. कारण तिथून पुढे ना त्याने माझा एवढा यूज चालू केला म्हणजे मापच नाही. शेवटी म्हणतात ना, यूज करून जास्त दिवस नातं टिकत नाही. तर ते यूज केल्यानंतर सुद्धा 4 ते 5 वर्ष हे रिलेशन टिकलं. ह्या रिलेशनमध्ये खूप भांडणं झाली, खूप काय झालं. पण मी आजपर्यंत असा विचार कधीच केला नाही की तो माझा यूज करतोय, हे करतोय, ते करतोय. बट आता वाटायला लागलं की आपण चुकतोय कुठंतरी. तो आपला फक्त यूजच करतोय. आपण म्हणजे त्याला भाऊ भाऊ बोलतोय आणि तो आपला यूज करतोय, असं नाही ना चालणार. कारण माझे पण फिलिंग आहेत, शेवटी माझ्या फिलिंग हर्ट व्हायला लागल्या, मला त्रास व्हायला लागला या गोष्टीचा. त्यामुळं मी खूप प्रयत्न करायला लागलो त्याला माझ्यापासून लांब करायचा. पण शेवटी इतक्या दिवस सोबत राहिलेलो, महिनाभर बोलायचं बंद करायचो, परत थोड्या दिवसांनी बोलायला लागायचो, परत तेच भांडणं व्हायची, हे चालूच होतं. मग हे असं चालू राहिल्यानंतर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की कोणासोबत पण फ्रेंडशिप करा. फ्रेंडशिपमध्ये कधी पैसा आणू नका. पैसा जर आणला ना तर समोर जाऊन आपला यूज करायला लागतो. त्याला वाटतं ह्याच्याकडे खूप पैसे, तो आपल्याला पैसे देतोय म्हणजे ह्याचे पैसे घ्यायचे, हे ते. प्रत्येक मित्रात जर पैसे आणत गेले ना तर तो हाच विचार करेल. त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की मैत्रीमध्ये पैसा अजिबात आणू नका. आणि माझी तीच चूक झाली. मी त्याला असं समजतो की आपल्यापेक्षा 1-2 वर्षांनी लहान आहे, त्यामुळं त्याचे हट्ट वगैरे पुरवत गेलो. त्याला कोणत्या गोष्टीला नाही बोलत नव्हतो, काय बोलत नव्हतो, मग प्रत्येक गोष्ट त्याला देत गेलो. आणि हेच माझी चूक झाली. त्याला सवय लागली, त्यानंतर तो असाच यूज करायला लागला. इतक्यापर्यंत यूज करायला लागला की खूप म्हणजे 50-50 हजारांपेक्षा मोठ्या वस्तूसुद्धा तो माझ्याकडून घेत होता. म्हणजे नाही का, कसं सांगू. तर मी आज बोलतो तुम्हाला मैत्रीविषयी. तर मित्रांनो, तुम्हाला माझं एवढंच सांगणं आहे की मैत्री करा, पण मैत्रीच्या कधी आहारी जाऊ नका. म्हणजे तुम्ही एखाद्यासोबत मैत्री करताय ना, तर मैत्री तेवढ्यापुरतेच ठेवा, त्याला जास्त क्लोज बनवू नका. मी माझा स्वतःचा अनुभव सांगतोय तुम्हाला. मैत्री ठेवा. आणि मी तुम्हाला सांगतोय ना की मी पहिल्यांदा बोललो की माझ्याकडे अजून पण खूप मित्र आहेत जे लहानपणापासून आहेत. तर ते काय आहेत, तर ते तेवढ्यात त्यांना ठेवलेले, जास्त क्लोज कोणी केलेलं नाही आहे. त्यामुळे ते मित्र आजपर्यंत मला टिकून आहेत. खूप सारे आहेत, एक नाही आहे, खूप सारे मित्र आहेत, पण त्यांना मी कधी म्हणजे क्लोज नाही केलं. जस्ट म्हणून ते मित्र आजपर्यंत टिकून आहेत. असंच. पण मी म्हणजे खूप चुकीचं केलं. आणि मेन म्हणजे हा मैत्रीचा टॉपिकच मेन होता की ह्याच्यामुळे हा मी यूट्यूब चॅनल उघडला, हे मी तुम्हाला सांगायला. कारण मी माझे फिलिंग कोणासोबतच शेअर नाही करू शकत.
कारण नाहीच कोण असं ऐकणारं फिलिंग माझ्या, तर मी त्यासोबत शेअर करून काय करू. त्यामुळं मी माझे फिलिंग तुमच्यासोबत शेअर करतो आहे. मला माहीत नाही आहे माझ्या फिलिंग कोणाला आवडतील, कोणाला नाही आवडतील, किंवा माझं दुःख कोण माहिती करून घेईल, कोणाला जाणून घेईल, किंवा माझ्या दुःखाबद्दल कोणाला काय वाटेल. कारण आजकाल जमाना असा नाही राहिला की समोरच्या दुःखात तो त्याला सहभागी होईल. प्रत्येकजण फक्त जेव्हा त्याला खुशी होते, आनंद होतो, त्यातच सहभागी होतो. कोणाच्या दुःखात कोणीही सहभागी होत नाही. फॉर्मॅलिटी पूर्ण करायला तर प्रत्येकजण दुःखात सामील होतो, पण तसं माझं नव्हतं. त्यामुळं आज तुम्हाला सांगतोय की तुम्ही मैत्री करा, पण मैत्रीत कधी पैसा आणू नका. मित्राला तेवढंच ठेवा, जास्त क्लोज करू नका. कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. आणि मी असं म्हणत नाही की प्रत्येकजण असा असतो. काही जण असतात नशीबवान, ज्यांना एकदम खरा मित्र भेटतो, तो पण त्यासाठी तेवढाच लॉयल असतो. आणि म्हणजे एकमेकांसाठी दोघं एकमेकांना भरपूर तेवढेच लॉयल असतात, जीव लावतात एकमेकांना. असे पण असतात काही जण, पण माझ्या नशिबात तर तसं कोणी नव्हतं. मी खूप म्हणजे सांगता येत नाही, खूप जण म्हणजे खूप अनुभव घेतले. एकच नाही तर खूप अनुभव घेतले मित्रांबद्दल. प्रत्येक वेळेस वाटलं बाबा आता आपण ह्या बायसाठी हे गोष्ट करावं, म्हणजे त्याला असं वाटेल की आपण त्याच्या जास्त जवळ आहे किंवा क्लोज आहे, त्याला आपण जास्त जीव लावतो. अशा प्रत्येक गोष्ट करत गेलो, पण मी चुकीचं होतो. कारण मी त्याच्यासाठी कोणतीही गोष्ट केली ना, तर त्याला माझ्याविषयी काहीच घेणं देणं नव्हतं. तर आता म्हणजे कसं बोलू नाही ना, मी जेवढं बोलेल ना तेवढं कमी पडेल. तर जास्त न बोलता मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवेल, कारण जास्त बोलून काय उपयोग नाही. आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो आणि भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.